मम्मी आज तू स्वयंपाकाला काय करील? आज बनवायची आपल्याला छोलेची भाजी. आणि छोल्यासाठी आपण काय केले तर 2 वाट्या छोट्या वाटीनं छोले भिजायला टाकले होते सकाळी. तर ते सकाळपासून 7 ते 8 तास झालं भिजत घातलेत. हे आता चांगले फुललेत. तर हे आता आपण कशात टाकणार इथं? कुकरमध्ये असं घालायचं. आणि त्याच्यात आपल्याला मी 2 ग्लास पाणी टाकते शिजायला. आणि ज्याला जसं पाहिजे तसं टाकू शकता, पण मऊ शिजायला पाहिजे छोले. आता हे कुकर आपण लावून एक 5 ते 6 शिट्ट्या घेणार आहेत. किती? 5 ते 6 शिट्ट्या घ्यायच्यात आणि व्यवस्थित शिजवायचे छोले. आता किती शिट्ट्या होऊ द्यायच्यात? 5 ते 6. 5 ते 6. तर आपल्याला छोले बनवायचे आहेत. त्याच्यासाठी मसाला तयार करायचा आधी. तर कच्चा मसाला तयार करण्यासाठी बघा मी घेतला आहे, गिरवी तयार करण्यासाठी मी घेतले 2 टोमॅटो कापलेले, 2 कांदे, त्याच्यानंतर कोथिंबीर, त्याच्यानंतर लसूण आणि हे आलं आणि जिरं. आता हे एकत्र करून काय करायचे, ह्याची मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची. तर हा आहे छोल्याचा मसाला. त्याच्यानंतर लाल तिखट, त्याच्यानंतर हळद आणि मीठ चवीनुसार. आणि हे आपण घेतले खायचं तेल. तर हे एवढे पदार्थ मी घेतलेले आहेत. त्याच्यासाठी आता फोडणीच्या आधी मी हे मिक्सरला म्हणजे टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, आलं, लसूण आणि थोडंसं त्याच्यात जिरं एवढं मिक्सरमध्ये काढून घेते. आणि त्याच्यानंतर फोडणी करून भाजीला आपण फोडणी करूया. त्याच्या आधी हे मिक्सरमधून घेते काढून. हे बघा आपण आता टोमॅटो, कांदा, लसूण, आलं, कोथिंबीर, जिरं हे सर्व बारीक करून घेतले. याची पेस्ट करून घेतली मिक्सरमध्ये. ठीक आहे नाही, काही पण असं नका. मिक्सर जेव्हापासून आलेत ना तेव्हापासून बायकांचे कामं थोडं कमी झालेत. मिक्सर, कुकर. चल, तर हे बारीक करून घेतले. बंद कर. तर हे आहेत आपले शिजवलेले छोले. आता मी कुकरमधून बाहेर घेतलेत काढून. तर असे छान शिजलेत हे. आता फोडणी करायची आपल्याला. आता तेल गरम झाले तर ह्याच्यामध्ये काय करायचं, आपण हे मसाला टाकायचा. नाही, आलं, लसूण, कोथिंबीर, गिरवी. ती पेस्ट जी बनवली आपण, टोमॅटो, कांदा वगैरे त्याची पेस्ट ह्याच्यामध्ये घातली आपण. आणि असं तळून घ्यायचं व्यवस्थित, नाही का. तेल गरम आहे आणि पटकन हे होतं. त्याच्यामध्ये मसाला पण टाकून घेऊयात आपण, नाही का. असं मसाला टाकला ना की मसाला पण याच्यासोबत हे होतो, फ्राय होतो. त्याच्यासाठी मग मी छोलेचा मसाला घालते आधी. त्याच्यानंतर आपलं लाल तिखट, ज्याला जशी तिखट खायची सवय तसं मी आता इथं 2 स्पून आपले मोठे टाकले. हळद, चवीनुसार मीठ तर घातलं आहे आपण एवढं, नाही का. तू म्हणते ना मम्मी छोलेची भाजी खूप छान झाली तर एवढा मसाला तयार करावा लागतो त्याच्यासाठी. आता कधी कधी मी आपला खडा मसाला आहे ना तो तयार करून घालते, पण आता छोलेचा मसाला मार्केटमध्ये भेटतोय त्याच्यामुळं गरज पडत नाही. तर हे जे असं फ्राय व्यवस्थित झाले, स्मेल पण चांगला येतो ह्याचा. म्हणूनच मला छोलेची भाजी खूप आवडती. आपल्या घरी बेत असतोच गुरुवारी. आता हे थोडंसं 5 मिनटं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. म्हणजे मसाला व्यवस्थित फ्राय झाला की फोडणी पण छान बसते आणि अख्ख्या घरभर वास सुटतो, हे की नाही. बघा आता ह्याच्यात मी काय ॲड करते, छोले. एवढेच, पाणी जास्त ॲड नाही करायचं, कारण की ऑलरेडी हे छोले शिजले तर शिजले कुकरमध्ये आणि हे पण घट्ट होणार ना. तर एक 10 मिनटं आपण ह्याच्यावर व्यवस्थित काय करणार आहे, झाकण ठेवून आपण त्याच्यावर आता ठेवणार आहेत. झाकण ठेवून एक 10 मिनटं. छोले अशा प्रकारे आपले शिजत आहेत. आता मी सर्व करणार आहे. तर अशा प्रकारे आपली छोलेची भाजी तयार झाली.